राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वाटेगाव या ठिकाणी त्यांच्या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। काल वाटेगाव या ठिकाणी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, त्यांचे अन्य सहकारी व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। त्या दरम्यान त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घरी देखील भेट दिली। येत्या 1 ऑगस्टला विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अजितदादा पवार गटाकडून त्यांच्या पक्षाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करणार असल्याचं अजितदादा गटाचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। आज वाटेगावमध्ये 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवच्या कशा पद्धतीनं उत्सव साजरा करायचा यासाठी आढावा बैठक मोठ्या प्रमाणात झाली। यासाठी अजित पवार साहेब गटाचे नेते तांबोळे साहेब आपल्यासोबत आहेत की ते या पूर्ण नियोजन करणार आहेत। त्यानंतर नायकवाडी साहेब आहेत, निशिकांत दादा आहेत, या सगळ्यांच्या नियोजनाने ही आढावा बैठक आज संपन्न होत आहे। तर आपण त्यांच्यात जाणून घेऊया की 1 ऑगस्टला कशा पद्धतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। तांबोळे साहेब नमस्ते। नमस्ते। हा जो इतका मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे तर हा कशा पद्धतीचा ऑर्गनाईज केलेला आहे? आज या ठिकाणी पहिल्यांदा मी उपस्थित असलेले सर्व आदरणीय दादा, आमचे अल्पसंख्याकचे राज्याचे नेते इद्रिसभाई नायकवाडी, माझे सहकारी समन्वयक दत्ता आव्हाड, या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व मान्यवर पदाधिकारी, तरुण सहकारी मित्र यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमचा मान सन्मान केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब, आमच्या राज्याचे लोकप्रिय प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती या राज्यामध्ये अतिशय उत्साहानं साजरी झाली पाहिजे ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन हा 1 ऑगस्ट आणि त्यांचं जन्मगाव वाटेगाव, म्हणून या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उत्सव साजरा करत असताना सकाळी 9:30 वाजता ग्रंथदिंडी, पारंपरिक वाद्यसमूह अशा सर्वांना, राज्यातल्या नामांकित अशा वाद्यप्रमुखांना इथं बोलवलेलं आहे। आम्ही 9:30 वाजता या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडीला सुरुवात करीत आहोत आणि ही ग्रंथदिंडी घेऊन आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करून नतमस्तक होऊन आम्ही त्या ठिकाणी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, काही मान्यवरांची उपस्थिती आहे आणि मग गावामध्ये, तालुक्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण निर्माण व्हावं आणि म्हणून हा आम्ही जल्लोष साजरा करत असताना, उत्साह साजरा करत असताना या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, तरुण सहकारी मित्रांचा सहभाग असावा, या कार्यक्रमाला त्यांची आम्हाला मदत व्हावी आणि हा हेतू घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत।